नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. DCC बँक एक्झाम प्रिपरेशनसाठी जी आपण ऑनलाईन फ्री बॅच सुरू केली आहे त्यातला सहकार विषयावरचा आपला हा आजचा 4था व्हिडिओ आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण सहकाराचं महत्त्व हे समजून घेणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीनं हा देखील महत्त्वाचा टॉपिक आहे आणि 1 ते 2 प्रश्न जे आहेत ते MCQ टाईप याच्यावरती विचारले जातील 15पैकी. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेचा अर्थ, व्याख्या, त्याचबरोबर सहकाराचा इतिहास आणि सहकारी संस्थांची किंवा सहकाराची वैशिष्ट्ये हे अभ्यासलेले आहेत. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सहकाराचं महत्त्व हे अभ्यासायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर आपला हा जो पहिला चॅप्टर आहे, जो आपण स्टेट बोर्डच्या सहकारी इयत्ता 11वीच्या पुस्तकामधनं घेतला होता, तर तो हा पहिला चॅप्टर जो आहे तो आपला कंप्लीट होईल. आणि मग ह्या व्हिडिओनंतर आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ह्या 4 टॉपिकवरती, म्हणजेच सहकाराचं अर्थ, व्याख्या, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व याच्यावरती जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्याचा आपण एकदा सराव घेणार आहोत ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्या 5व्या व्हिडिओमध्ये. तर वेळ न घालता आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. ते आहे सहकाराचं महत्त्व. बरोबर. तर आता सहकार्याचं महत्त्व, सहकार्याची वैशिष्ट्ये आणि सहकार्याची तत्त्वे जी आपण पुढे अभ्यासणार आहोत ती थोडेसे आपल्याला समान वाटतात बऱ्याच वेळेला. फॉर एक्झाम्पल, मध्यस्थांचं उच्चाटन हे सहकार्याचं महत्त्व आहे, त्याचबरोबर ते सहकार्याचं वैशिष्ट्य देखील आहे. नफ्याचं न्याय वाटप हे सहकार्याचं वैशिष्ट्य देखील आहे, महत्त्व देखील आहे आणि सहकार्याचं तत्त्व देखील आहे. त्या गोष्टी आपल्याला समान वाटतील, त्याच्यामध्ये थोडा कन्फ्युजिंग असू शकतात, बट एकदा जर ते व्यवस्थित डिटेल्डमध्ये आपण समजून घेतल्या तर ते आपल्याला समजेल. तर हे 10 जे आहेत सहकाराचे मेन फायदे ते आपल्याला बघायचे आहेत. एक तर सहकारामुळे एकसंघ समाजाची निर्मिती होते, दुसरं शेती क्षेत्राचा विकास होतो, तिसरं औद्योगिक विकास होतो, चौथं रोजगार निर्मिती होते, 5वं मक्तेदारीवर नियंत्रण येतं, जी मोनोपोली ती एंड होते, 6वं स्वसामर्थ्याची जाणीव होते, 7वं नफ्याचं न्याय वाटप होतं, 8वं मध्यस्थांचं किंवा दलालांचं उच्चाटन होतं, 9वं खरेदी शक्ती किंवा पर्चेसिंग पॉवर जी ती वाढते, आणि 10वं लोकशाही शिक्षण जे ते समाजाला किंवा लोकांना मिळतं. आता हे डिटेलमध्ये आपण 1 बाय 1 बघूया जास्त वेळ न घालता. तर सगळ्यात पहिले एकसंघ समाजाची निर्मिती. जसं की आपण ह्याच्या आधी डिस्कस केलं होतं, सहकारामध्ये समानतेला फार महत्त्व असतं. सहकारी संस्था ज्यावेळेस स्थापन होतात त्याच्यामध्ये लोकांचा धर्म, जात, वंश, बरोबर, आर्थिक स्थिती हे कसलेही विचारात घेतलं जात नाही आणि सर्वांना समान वागणूक, समान न्याय वागणूक दिली जाते. आणि व्यक्तिगत हितापेक्षा समूहाच्या हिताला प्राधान्य दिलं जातं. याच्यामुळं काय होतं, ज्यावेळेस आपण समूहाला प्राधान्य देतो त्यावेळेस आपण समाजाचा जवळ येतो आणि समाजामधले सगळे भेद जे आहेत ते गळून पडतात. कारण सहकारामध्ये जाती, धर्म, लिंग, वर्ण याला फारसं महत्त्व दिलं जात नाही. यामुळे काय होतं, समाजामध्ये बंधुता वाढते, सलोखा वाढतो, एकता वाढते आणि एकसंघ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते. तर हा सहकाराचा महत्त्वाचा फायदा आहे. जसं मी या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सहकार ही फक्त आर्थिक चळवळ नसून ती एक सामाजिक चळवळ देखील आहे. कारण सहकारामधनं काय होतं, एकसंघ समाजाची निर्मिती होते. तर हे सहकाराचा एक प्रमुख फायदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचं शेती क्षेत्राचा विकास. आता आपण जर बघितलं तर मॅक्झिमम सहकारी संस्था ह्या शेती आणि शेतीचे उत्पादनं किंवा शेतीचे जोड व्यवसाय याच्याशी निगडीत आहेत. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावरती सहकारी साखर कारखाने आहेत. हे सगळे काय आहेत, शेती क्षेत्राशी निगडीत आहेत. सहकारी साखर कारखाने असल्यामुळं ऊसाचं उत्पन्न वाढतं, शेतीचा विकास होतो, शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा येतो आणि शेतीचा देखील विकास होतो. त्याचबरोबर अनेक शेतीपूरक उद्योग जे आहेत त्या भागामध्ये उभे राहतात. एकूणच ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या अनेक सहकारी संस्था आहेत. त्या सहकारी जसं आपल्याला माहिती आहे, आपल्या गावामध्ये शेतकी सहकारी सोसायटी असते, त्या सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला पीक कर्ज मिळतं, त्याचबरोबर बी बियाणं, खतं, कीटकनाशकं इत्यादीसाठी पैसा देखील मिळतो. त्याचबरोबर सबसिडीमधून काही विद्युत पंप किंवा काही अवजारं देखील मिळतात. तर याच्यामुळे काय होतं, शेतीमधला खर्च जो आहे शेतकऱ्यांचा तो कमी होतो, शेतीचं उत्पन्न वाढतं किंवा उत्पादन वाढतं
आणि शेतीचा विकास होण्यास मदत होते. तर सहकार्याचं महत्त्व किंवा फायदा हा देखील आहे की सहकार्यामुळं शेती क्षेत्राचा विकास होतो. जर सहकारी क्षेत्र नसतं तर शेतीला पतपुरवठा करणाऱ्या संस्था किंवा खाजगी बँका ह्या फार कमी आहेत. बट सहकारी बँकाच मॅक्झिमम शेती क्षेत्रासाठी आपल्याला कर्ज उपलब्ध करून देतात, जेणेकरून शेती क्षेत्राचा विकास होतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे औद्योगिक विकास. सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून गावोगावी अनेक छोटे कारागीर असतात, बरोबर, किंवा कुटीर उद्योजक असतात, ते एकत्र येतात आणि छोटे छोटे औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करतात, ज्याच्या माध्यमातून ते थोड्याफार प्रमाणात नफा कमवतात. याच्यामुळं काय होतं की ग्रामीण भागामध्ये छोट्या उद्योगांना चालना मिळते. याच्यामध्ये काही सहकारी सूतगिरण्या किंवा सहकारी तेलगिरण्या आहेत, बरोबर. खाद्य उद्योग देखील सहकारी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चालतो. याच्यामध्ये छोटे छोटे विणकर लोक एकत्र येऊन काय करतात, उत्पादन घेतात, छोटे छोटे औद्योगिक युनिट लावतात आणि त्याच्यामार्फत नफा कमवतात. त्याच्यामुळं औद्योगिक विकासाला देखील सहकार्याच्या माध्यमातून चालना मिळतं. जसं मी फर्स्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, काही फार मोठमोठे ब्रँड आहेत जे सहकारी, फॉर एक्झाम्पल अमूल देखील गुजरातमधला सहकारी ब्रँड आहे. त्याचबरोबर अलीकडे 1-2 वर्षापासून चर्चेमध्ये असणारा कर्नाटकचा नंदिनी हा दुधाचा ब्रँड हा देखील सहकारी क्षेत्रातलाच ब्रँड आहे. त्याचबरोबर आपल्या इथे कोल्हापूर साईडचा वारणा हा देखील एक सहकारी ब्रँड आहे. पण ते फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आज फॅक्टरी आहेत, फार मोठ्या प्रमाणावरती त्यांचं उत्पन्न आहे आणि चांगला नफा त्या सहकारी संस्था कमवतात आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच उद्योगधंद्याला काय मिळालं आहे, चालना मिळालेली आहे. त्यामुळे औद्योगिक विकास हे देखील सहकार्याचं एक महत्त्व आहे. त्यानंतर पुढचं रोजगार निर्मिती. जसं आत्ता आपण डिस्कस केलं की सहकार्यामुळं एक तर छोटे छोटे उद्योग उभे राहतात, त्याचबरोबर काही मोठे ब्रँड्स देखील सहकार्यातून डेव्हलप झाले. तर हे ब्रँड्स किंवा सहकारी संस्था ज्यावेळेस फॅक्टरी लावतात त्यावेळी ग्रामीण भागातल्या किंवा स्थानिक क्षेत्रामधले जे लोक येतं त्यांना काय होतो, रोजगार उपलब्ध होतो. आपण सहकारी साखर कारखान्याचं फक्त उदाहरण घेऊया. सपोज एखाद्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस सहकारी साखर कारखाना उभा राहतो त्यावेळी काय होतं की तिथल्या मजुरांना काम मिळतं, कशाचं, ऊस तोडण्याचं. तिथले जे कोण लोक आहेत ते ट्रॅक्टर वगैरे विकत घेतात. कशासाठी? ऊस वाहतुकीसाठी. काही जे लोक आहेत जे ट्रॅक्टर चालवू शकतात त्यांना रोजगार मिळतो ट्रॅक्टर चालवण्यासाठी. त्याचबरोबर कारखान्यामध्ये कामगार घेतले जातात, बरोबर. तर असे अनेक व्यवसाय आजूबाजूला देखील उभे राहतात. फॉर एक्झाम्पल कारखान्याच्या बाजूला कोणी चहा टपरी टाकेल, कोणी हॉटेल टाकेल, बरोबर. त्या आजूबाजूला पेट्रोल पंप होईल. तर असे अनेक छोटे छोटे संलग्न उद्योग देखील त्या ठिकाणी उभे राहतात. त्याचबरोबर अनेक लोकांना रोजगार देखील मिळतो. तर ह्याच्यामधनं काय होते, रोजगार निर्मिती होते. तर सहकारी क्षेत्राचं रोजगार निर्मितीमध्ये देखील फार मोठं काम आहे. त्यामुळं रोजगार निर्मिती हे देखील सहकार्याचा एक महत्त्वाचा फायदा या ठिकाणी आहे. त्यानंतर सहकार्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा ते म्हणजे मक्तेदारीवरती नियंत्रण. ग्रामीण भागामध्ये आज जरी पाहिलं आपण तर बरेच शेतकरी जे आहेत ते सावकारांकडून कर्ज घेतात आणि मग सावकारांना त्यांना आवाढव्य परत रक्कम व्याज म्हणून द्यायला लागते. मुद्दलीच्या कितपट व्याज शेतकऱ्यांना द्यायला लागतं आणि एकूणच शेतकऱ्यांची जी आहे ती सावकारांकडून पिळवणूक होते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतकरी सावकाराकडून कर्ज का घेतात? कारण त्यांना इतर सोर्स अवेलेबल नसतात. मोठमोठ्या राष्ट्रीयकृत बँका किंवा खाजगी बँका ह्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत नाहीत, कारण त्यांच्याकडं ते कर्ज घेण्यासाठी कोलॅटरल उपलब्ध नसतं. मग अशा शेतकऱ्यांना कर्ज जे आहे ते उपलब्ध होत नाही आणि मग ते सावकाराकडून कर्ज घेतात आणि त्याच्या त्रासाला बळी पडतात. बट सहकारी संस्था काय करतात तर ह्या सावकाराला एलिमिनेट करतात आणि शेतकऱ्याला कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा करतात. अशा प्रकारे जो ठेकेदारांची मक्तेदारी किंवा ज्याला आपण मोनोपॉली म्हणतो, बरोबर, ही मोनोपॉली मोडीत निघते आणि शेतकऱ्यांना कमी दरानं कर्ज पुरवठा उपलब्ध होतो. तर हे देखील सहकार्याचं एक महत्त्वाचं फायदा आहे. त्यानंतर पुढं बघूया स्वसामर्थ्याची जाणीव. ज्यावेळेस लोक सहकारी संस्थांच्या माध्यमातून काहीतरी एकत्र येऊन उद्योग सुरू करतात किंवा त्यातनं नफा कमवतात त्यावेळी त्यांच्याकडे ताकद येते, बरोबर, कॉन्फिडन्स देखील येतो आणि ज्या आत्तापर्यंत आपले शोषण करत होते त्यांच्या विरोधात लोक उभं राहतात, त्यांना आव्हान देऊ शकतात. त्याचबरोबर ज्यावेळेस लोक एकत्र येतात त्यावेळेस त्यांची काय होते की
लिडरशिप क्वालिटी बिल्ड होते, टीम स्पिरिट बिल्ड होतं, त्यांचं व्यवस्थापन कौशल्य, मॅनेजमेंट स्किल्स जे आहेत त्या वाढतात आणि त्यांचा एकूणच कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यांच्यामध्ये स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण होते. बरोबर. तर हे देखील सहकार्याचं एक महत्त्व आहे. त्यानंतर पुढे बघूया नफाचे न्याय वाटप. जसं आपण आधी पण डिस्कस केलं की सहकार्याचा मुख्य उद्देश हा नफा कमावणे नसून सेवा देणे हा आहे. बरोबर. बट तरीही सहकारी संस्था जो नफा कमावतात त्या नफ्याचं जो वाटप जे आहे ते कोणामध्ये होतं? सभासदांमध्ये होतं. त्या नफ्याचा वाटा जो आहे तो प्रत्येक सभासदाला मिळतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिव्हिडंड किंवा लाभांश देखील म्हणतो. तर जे कोणी सभासद त्या सहकारी संस्थेचे सभासद असतील त्यांना काय होतं? त्या नफ्याचा समप्रमाणात त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात किंवा त्यांच्या समभागाच्या प्रमाणामध्ये त्यांना नफा मिळतो. बरोबर. आता हेच जर खाजगी एखादी कंपनी असती तर कामगारांना याच्यातनं नफा मिळतो का? नाही. तर तो एक जो मालक कोण असेल त्यालाच फक्त नफा मिळतो. परंतु सहकारी संस्थेमध्ये जे सगळे सभासद असतात त्यांना समान नफा मिळतो त्यांच्या समभागाच्या प्रमाणामध्ये. याच्यामुळे काय होतं? नफ्याचं न्याय्य वाटप होतं. एक महत्त्वाची गोष्ट आहे की सहकारी संस्थेमध्ये सभासद हेच काय असतात? सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यामुळे त्यांना नफा मिळतो आणि त्या नफ्याचं वाटप जे ते न्याय्य वाटप होतं. तर हे देखील एक सहकार्याचं महत्त्व आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया. ते म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन किंवा दलितांचं उच्चाटन. सहकार्याच्या वैशिष्ट्यामध्ये देखील आपण डिस्कस केलं होतं की सहकार्याच्या माध्यमातून दलाल जे आहेत ते एलिमिनेट होतात. कारण सहकारी संस्था काय करतात? थेट उत्पादकांकडून प्रोड्युसर्सकडून माल खरेदी करतात आणि स्वतः ग्राहकांना विकतात. जी कन्व्हेन्शनल सिस्टम आहे त्याच्यामध्ये काय आहे? ए हा प्रोड्युसर आहे. बरोबर. बी हा कन्झ्युमर आहे म्हणजे विकत घेणार आहे. ए बीला डायरेक्ट विकत नाही, तो कोणाला विकतो? दलालाला विकतो, सीला. बरोबर. आणि मग दलाल बीला विकतो. त्याच्यामध्ये काय होतं की दलाल जो आहे तो आपलं स्वतःचं कमिशन घेतो. पण सहकार्याच्या माध्यमातून काय होतं? सहकारी संस्था डिरेक्टली एकडनं विकत घेऊन बीला विकतं. त्याच्यामुळे याचं जे कमिशन आहे ते एलिमिनेट होतं. दलालांची नफेखोरी कमी होती. याच्यामुळे काय होतं की त्या वस्तू कन्झ्युमरला किंवा ग्राहकाला कमी किमतीत मिळतात आणि ही जी दलालांची साखळी जी आहे ती नष्ट होते. तर हे देखील सहकार्याचं एक महत्त्व आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा तो म्हणजे खरेदी शक्तीत वाढ. याला आपण पर्चेसिंग पॉवर म्हणतो. बरोबर. ज्यावेळेस सहकार्यामध्ये आपण बघितलं की दलाल जे आहेत त्यांचं उच्चाटन होतं त्यावेळेस काय होतं की ग्राहकांना कमी किमतीमध्ये चांगल्या वस्तू मिळतात. ज्यावेळेस त्यांना कमी किमतीमध्ये वस्तू मिळतील त्यावेळी काय होईल? सेविंग होईल. बरोबर. जी वस्तू मला 1200 रुपयाला दलालामार्फत मिळत होती ती मला जर 1000 रुपयाला मिळाली म्हणजे माझे 200 रुपये सेविंग होती. त्या 200 रुपये सेविंगचं मी काय करणार? तर मी दुसरं काहीतरी खरेदी करणार. म्हणजेच काय? माझी खरेदी करण्याची शक्ती वाढली. पैसे माझ्याकडे 1200च राहिले बट मी 2 वस्तू विकत घेऊ शकलो. याचाच अर्थ काय की माझी खरेदी करण्याची शक्ती वाढली. त्याचबरोबर सहकारी संस्थांच्या माध्यमातून जर लोकांनी नफा कमवला तर तो नफा ते काय करतात? कुठेतरी खर्च करतात काहीतरी खरेदी करण्यासाठी. तर अशा प्रकारे त्यांची काय आहे? पर्चेसिंग पॉवर जी आहे ती वाढते किंवा खरेदी शक्ती वाढते. आणि ज्यावेळेस खरेदी शक्ती वाढते त्यावेळेस ती एकूणच आर्थिक परिस्थिती जी असते देशाची किंवा जी इकॉनॉमी असते तिला वर नेण्यामध्ये हातभार लावते. तर हे देखील सहकार्याचं एक महत्त्व आहे. बरोबर. तर हे 9 इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. याच्या पुढचा अजून एक पॉईंट ते म्हणजे की सहकार्याच्या माध्यमातून लोकांना लोकशाही शिक्षण मिळतं. सहकार्याच्या वैशिष्ट्यामध्ये आपण बघितलं होतं की सहकारी संस्था ही कशा प्रकारची संस्था असते? तर लोकशाही संस्था असते, डेमोक्रेटिक असते. हिच्यामध्ये प्रत्येक सभासदाला समान मत देण्याचा हक्क असतो. एक सभासद एक मत असं सहकार्याचं तत्त्व आहे. आणि सहकार्याचे जे कारभारी असतात, सहकार्याचा जो सगळा कारभार चालतो तो सभासदांद्वारे निवडून दिलेल्या डिरेक्टर किंवा संचालकाच्या मार्फत चालतो. बरोबर. म्हणजेच सभासद प्रत्यक्ष मतदान करून आपला प्रतिनिधी निवडतात आणि ही लोकशाहीची पद्धत आहे. याच्यातनं काय होतं की लोकांना प्रत्यक्ष लोकशाहीचं शिक्षण मिळतं. म्हणून सक्षम लोकशाही बनवण्यासाठी देशाची
सहकार हा देखील महत्त्वाचा आहे, कारण सहकाराच्या माध्यमातून लोकशाही जी आहे ती देशातल्या ग्रामीण भागापर्यंत रुजवली जाते, बरोबर. लोकांना लोकशाही पद्धती समजण्यास मदत होते. तर हे देखील सहकाराचं एक इम्पॉर्टंट फायदा किंवा महत्त्व आहे असं आपण म्हणूया. तर हे 10 पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही एक फक्त नोट डाऊन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा. याच्यावरती हमखास एक प्रश्न 15पैकी विचारला जाईल, बरोबर. तर आता जो आहे तो आपला चॅप्टर 1 जो आहे क्लास 11च्या सहकार बुकमधला हा पूर्ण झालेला आहे. 4 व्हिडिओज झालेत आपले. यात पहिला जो आहे तो सिलेबस किंवा स्टडी मटेरियल आणि स्ट्रॅटेजीबद्दल होता. तर एकूण 3 व्हिडिओजमध्ये आपण हा पोर्शन कव्हर केला आहे. याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मग टोटल सहकारातला 5वा व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ह्या पहिल्या चॅप्टरवरती ते घेऊयात आणि मग यानंतरच्या पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूयात. आय होप की मी जे सांगतो आहे ते तुम्हाला समजत असेल. तुमचं काही फीडबॅक असेल, काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. अदरवाईज प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.